राजाच्या पोटाला जन्माला येणारा पोरगा राजाच बनणार हे कुणी सांगू शकतो? त्याला काय कुठल्या भविष्यवेत्त्याची गरज आहे का? नाही. पण दुसऱ्याच्या राजवटीमध्ये सरदारकी करणाऱ्याच्या पोटाला राजा जन्माला येणं ही गोष्ट दुर्मिळ आहे ना. ते सुद्धा राजेशाहीच्या काळामध्ये. ही साधी गोष्ट नाही की जास्त काळ त्यांना स्वतःच्या वडिलांचा सहवास लाभला नाही. आईच्या पदराखाली वाढलेलं लेकरू स्वप्न काय बघतंय? स्वराज्याची निर्मिती करायची आहे. मित्रांनो, आपण जर खचलेलो असेल, आपण जर पिचलेलो असेल, आपणाला एखाद्या नवीन गोष्टीचा नव्या उमेदीने जर पाठलाग करायचं धाडस सुद्धा जर होत नसेल तर सातत्यानं आपण युट्यूबवरती जातो का नाही सांगा? युट्यूबवरती गेल्यानंतर तिथे काहीतरी मोटिवेशनल व्हिडिओ सर्च करत असतो. त्या फॉरेनच्या ॲलन मस्कची पुस्तकं वाचल्यानंतर तात्काळ आपल्याला मोटिवेट झाल्यासारखं वाटतं. पण एखादं संकट जर तुमच्या माझ्यावरती जर कोसळलं तर त्या संकटानं पुरतं आपण बेजार होऊन जातो. तेव्हा या मातीमध्ये सुद्धा, आपल्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये सुद्धा इतका धगधगता आणि शौर्यशाली इतिहास आहे बरं का. तो इतिहास जर तुमच्या माझ्या नजरेसमोर नुकता आला, त्या इतिहासाची पानं तुमच्या माझ्या डोळ्याखालून जर नुकती गेली तरी तुम्हाला मी लिहून देतो की आपणाला सगळ्यात मोठी प्रेरणा मिळेल. ती प्रेरणा आपल्याला आयुष्याच्या शेवटपर्यंत पुरल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळं महाराजांचा इतिहास असेल म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा इतिहास आपल्याला आयुष्याच्या शेवटपर्यंत पुरणार आहे. लक्षात घ्या. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास मी तुम्हाला एवढ्यासाठी सांगतोय की साधा विचार करा, राजाच्या पोटाला जन्माला येणारा पोरगा राजाच बनणार हे कुणी सांगू शकतो? त्याला काय कुठल्या भविष्यवेत्त्याची गरज आहे का? नाही. पण दुसऱ्याच्या राजवटीमध्ये सरदारकी करणाऱ्याच्या पोटाला राजा जन्माला येणं ही गोष्ट दुर्मिळ आहे ना. ते सुद्धा राजेशाहीच्या काळामध्ये. ही साधी गोष्ट नाही. अहो, साधा विचार करा, राजा जर जन्माला यायचा असेल तर त्याचा बाप राजा असला पाहिजे. दुसरी गोष्ट, त्याच्या अवतीभोवती लष्कर असलं पाहिजे, भरपूर धनसंपदा असली पाहिजे, मोठा मुलूक त्या राजाच्या राजवटीखाली असला पाहिजे. पण छत्रपती शिवाजी महाराज हे एकमेव राजे असे आहेत त्या काळातले की त्यांचे वडील हे दुसऱ्या राजवटीमध्ये सरदार आहेत आणि त्यांच्या पोटाला छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आलेत. दुसरी गोष्ट अशी की जास्त काळ त्यांना स्वतःच्या वडिलांचा सहवास लाभला नाही. आईच्या पदराखाली वाढलेलं लेकरू स्वप्न काय बघतंय? स्वराज्याची निर्मिती करायची आहे. मुळात त्या काळात स्वप्न बघणंच हे घातक होतं. त्या काळात स्वप्न बघणं ही दुर्मिळ गोष्ट आहे. अशा काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वप्न बघितलंय की स्वराज्याची निर्मिती करायची आहे. बरं, साधी गोष्ट नाही की अहोरात्र ढेकळामध्ये मातीमध्ये खपणाऱ्या इथल्या सामान्य रयतेला सुद्धा एकाच वेळी आदिलशाही, निजामशाही, बरीदशाही, कुतुबशाही आणि इमामशाही या 5 शाह्यांच्या छताडावर थया नाचायला प्रवृत्त केले आमच्या राजानं. त्यामुळं तो राजा खरंच ग्रेट आहे. पण ढाल तलवारीच्या पलीकडे सुद्धा राजांचं फार मोठं महत्व आहे. हे महत्व मला वाटतं कधीतरी आपल्याला कळलं पाहिजे. हे महत्व काय? तुम्ही आजही तामिळनाडूला तंजावरच्या ठिकाणी जाऊन बघा. त्या तंजावरला सरस्वती महालामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या काळात लिहिलेला एकमेव अभंग आपल्याला बघायला मिळतो. तो अभंग काय की नाशवंत सुखासाठी अंतरला जगठी, नाही नाही अति गोडी, लक्ष 84 जोडी, मनुष्य जन्म गेल्यावरे काय करशील वारे, शिवराज सांगे जना तो म्या सोडिली वासना. अर्थात मित्रांनो, हा जो आपला देह आहे, देह आपण अध्यात्मात ऐकला असेल, ज्ञानेश्वरीत ऐकलं असेल, संत तुकारामांच्या अभंगात ऐकलं असेल. हा देह कधीतरी जाणार आहे हो. या शरीराचे आपण एवढे लाड पुरवत असतो ना, या शरीराची कधीतरी राख रांगोळी होणार आहे. लक्षात घ्या. मग ती वयाच्या 50शीत होईल, वयाच्या 100ीत होईल, कधीतरी राख रांगोळी होणार आहे. त्यामुळे एकदा मरायच्या आधी आहे ना, काहीतरी भव्य दिव्य स्वप्न बघितलं पाहिजे, त्या स्वप्नाचा पाठलाग केला पाहिजे, एखादं उदात्त काम केलं पाहिजे, किंवा 3-4 पिढ्या तरी आपलं नाव राहिलं पाहिजे का नाही सांगा. महाराजांनी त्यांच्या अभंगात ते लिहिलंय. त्यांच्या काळातला त्यांचा एकमेव अभंग सापडतो आपल्याला आणि ते तंजावर, तामिळनाडूच्या ठिकाणी. या तंजावरनं मला आठवलं की त्या काळात महाराजांच्या हयातीत परमानंदानं त्यांचं चरित्र लिहिलंय. चरित्राचं नाव काय दिलं? शिव सांगली, शिव कोल्हापूर, शिव महाराष्ट्र काहीतरी देता आलं असतं ना. चरित्राला नाव दिलंय शिव भारत. काय पालथा घालायचाय? अखंड भारत पालथा घालायचाय. म्हणजे महाराजांनी त्यांचं स्वप्न सांगितले, अहत तंजावर तहत पेशावर. म्हणजे तंजावर पासून पेशावर पर्यंत कुठंपर्यंत मुलूक पदाक्रांत करायचा. तंजावर कुठे आहे? तामिळनाडूत. पेशावर कुठे आहे? पाकिस्तानात. तिथंपर्यंत त्यांना त्यांचा मुलूक पदाक्रांत करायचा आहे. हे महाराजांनी दाखवून दिलंय. आणि महाराजांच्या पगडीवरती आयुष्याच्या शेवटपर्यंत आपल्याला मोरपीस बघायला मिळतो. मोरपीस कशाचं प्रतीक आहे? शिक्षणाचं. म्हणजे त्या काळात जी बोरूची लेखणी होती ते म्हणजे मोरपीस त्या ठिकाणी वापरलं जायचं. म्हणजे त्या काळातला तो पेन होता. अर्थात पेन आपल्या हातात आला पाहिजे. हे महाराजांनी आम्हाला त्या काळात दाखवून दिलं. दूरदृष्टीचा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. हे छत्रपती शिवाजी महाराजांचे संस्कार पुढे त्यांच्या मुलाकडे सुद्धा आलेत. आदर्श पितृत्व आणि आदर्श सुपुत्र आपल्याला महाराजांच्या काळामध्ये बघायला मिळतं. आदर्श पितृत्व म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, आदर्श मातृत्व म्हणजे राजमाता जिजाऊ,
आणि आदर्श सुपुत्र म्हणजे छत्रपती संभाजी महाराज. संभाजी महाराजांनी वयाच्या 16 वर्षापर्यंत 16 भाषा शिकलेल्या आहेत. संभाजी महाराजांनी नखशिकांत नावाचा ग्रंथ लिहिलाय, नायिका भेद नावाचा ग्रंथ लिहिलाय, बुधभूषण वयाच्या 14व्या वर्षी लिहिलाय. त्या बुधभूषण मध्ये काय लिहितात संभाजी महाराज? इथल्या युद्धांचं वर्णन कसं करतात? एक शतम योद्येती प्राकार असतो धनुर्धरा, शतम सहस्रानी तस्मा दुर्ग समाश्रयत. अर्थात इथला एक योद्धा हा 100 लोकांशी झुंजू शकतो आणि इथले 100 योद्धे हे एका वेळी 10,000 लोकांशी झुंजू शकतात. एवढी ताकद इथल्या मराठी मातीतल्या माणसांमध्ये. बरं, ही ताकद काय नुकते मसल्स तयार केले, कुठल्या तरी जिम मध्ये गेले आणि मग ती तयार झाली असं आहे का? ताकद जितकी शरीरात आहे त्याच्या दुप्पट आपलं मानसिक सामर्थ्य असावं लागतं. आणि ते मानसिक सामर्थ्य इथल्या योद्ध्यांकडे होतं. ते मानसिक सामर्थ्य पुरवायचं काम संत तुकाराम महाराजांसारख्या संतांनी केलं. त्यांचा सहवास महाराजांना लाभला, त्यांच्या मावळ्यांना लाभला. म्हणून महाराज अभंग लिहू शकले. म्हणून महाराजांना अध्यात्मही एका वेळी कळलं आणि एकाच वेळी युद्ध सुद्धा कळलं. आणि म्हणून तुकाराम महाराज त्यांच्या अभंगात असं लिहितात की रात्रंदिनामा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जग आणि मन एकाच वेळी आम्हाला युद्ध करावं लागते. कुठं कुठं? मनात सुद्धा आणि रणात सुद्धा. या दोन्ही ठिकाणी युद्धासाठी बळ पुरवायचं काम असा संतांच्या अभंगांनी केलेलं होतं आणि ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या अभंगाच्या रूपाने आपल्याला बघायला मिळतं. आणि म्हणून या महाराजांची चरित्र कधीतरी तुम्ही वाचली पाहिजे. छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. अहो, एवढा धगधगता आणि शौर्यशाली वारसा इथला. आम्हाला फॉरेन मधलं मोटिवेशन घ्यायची गरज लागली नाही पाहिजे. मोटिवेशन तुम्ही जगाच्या पाठीवरचं कुठलेही घ्या, विषय त्याचा नाही. पण या मातीमध्ये एवढा धगधगता वारसा असताना आम्ही खचलेली आणि पिचलेली पिढी जन्माला घालणं ही मोठी शोकांतिका आहे.